रामकृष्ण हरी. सध्या आपण आहोत अलंकापुरीमध्ये आणि कीर्ता ज्ञानेश्वर पारायण सांगता सोहळा सुरू आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणावरनं महाराष्ट्रभरातनं वारकरी इथं आलेले आहेत. या ताई कुठून आलेल्या आहेत आपण त्यांनाच विचारूया. ताई कुठून आलात तुम्ही? मुंबईहून. मुंबईवरून आलात. तुम्हाला कसं कळालं की इथं एवढा मोठा सोहळा आपल्या सेलू शहरामध्ये होते, याची माहिती कशी कळाली तुम्हाला? माझे नंद येतात ते त्यांनी सांगितलं, म्हणजे भरपळता शेवचा ग्रुप आहे बरोबर. त्याच्यावर कळालं. मग आता किती दिवस इथं सेवेसाठी का प्रवचन म्हणजे पारायणासाठी आलात, सेवेसाठी आलात का कशासाठी आलात? कालपासून आलं तिथं दिंडीमध्ये होतात काल. बरं. पूर्ण दिंडीमध्ये होतं. पारायणाला सुद्धा बसतायत? नाही बसत. सेवा बाकी आजपासून म्हणजे आजपासून करायला. सेवा देत आहेत. मला खूप छान वाटते की बाबा म्हणजे आपल्या महाराष्ट्रभरातनं आळंदी असेल, पुणे असेल, देऊ असेल, त्याचबरोबर स्वतः मुंबईवरनं आमच्या ताई आल्यात. खरंच खूप छान वाटतंय. आणि बरं ताई, तुम्ही एवढा एकंदरीत हे भक्तिमय वातावरण पाहतायत, कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय, चांगलं वाटतंय. सगळं बघून असं वाटतं की हे पंढरपूर आहे. या खूप छान वाटायला अगोदर लागलंय. मुंबईमध्ये तुम्हाला क्राऊड दिसते, गर्दी असते, परंतु त्या गर्दीमधला आणि या गर्दीमधला काय फरक वाटतो तुम्हाला? खूप फरक वाटतंय. हे आपलं पण आहे, हे ज्ञानेश्वर माऊलीचं माऊली आपली हे खूप छान वाटतंय. दिंडीत पंढरपूरला नाही जाणार पण इथं आले तर असं इतकं वाटायला की खरंच कालचा एवढा सोहळा बघून असं मन भरून आलं. मस्त आनंद वाटला खूप. अगदी बरोबर. म्हणजे तुमचं म्हणणं आहे तीही गर्दीच आहे, पण ही गर्दी आहे. पण या गर्दीतला प्रत्येक माणूस मला माझा वाटतोय, आपला वाटतोय, माऊली वाटतंय. हाच फरक आहे. हाच फरक आहे. निश्चितच प्रत्येक गोष्टीचे अपडेट आपण तुमच्यापर्यंत देत राहू. माऊली, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या सेलू शहरामध्ये. आपल्यापर्यंत प्रत्येक गोष्टीच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचत राहू. तुर्तासा थांबतो. रामकृष्ण हरी.